Hello student, good morning. This is our third lecture on the paper 6. Last lecture we see that divisibility, division algorithms, and there are some theorems and also examples. In this lecture we see even and odd integers. We all know that even and odd numbers, but we see even and odd integers. By division algorithm, we have a is equals to bq प्लस आर. डिव्हिजन अल्गोरिदमच्या डेफिनेशनमध्ये आपण बघितलं होतं की ए इज इक्वल्स टू बी क्यू प्लस आर आहे. याला इक्वेशन नंबर फर्स्ट येऊ. कन्सिडर द डिव्हिजर बी इज इक्वल्स टू 2, की जो डिव्हिजर आहे तो बी इक्वल्स टू 2 आहे. अँड रिमाइंडर्स आर 0 और 1. इफ आर इक्वल्स टू 0, बीची व्हॅल्यू 2 आणि आरची व्हॅल्यू 0 जर आपण या इक्वेशनमध्ये पुट केली तर आपल्याला ए इज इक्वल्स टू 2q मिळेल. इन दिस केस ए इज कॉल्ड ॲन इवन इंटिजर्स. अशा केसमध्ये आपण एला काय म्हणू, इवन इंटिजर्स. ठीक आहे. इफ आर इज इक्वल्स टू 1, आर इक्वल्स टू 0 असेल तर आपल्याला ए इक्वल्स टू 2q मिळेल आणि त्या एला आपण इवन इंटिजर्स म्हणू. But if r equals to 1, then a is equals to 2q plus 1. Here a is called the odd numbers. तर अशा वेळेस आपण a ला काय म्हणू, odd numbers. Thus any even number is expressed as 2m, m belongs to I, and any odd number is expressed as 2m plus 1, m belongs to I. की जे इवन नंबर आहे ते नेहमी स्वतःला टू मल्टिपल अनादर नंबर, म्हणजे कोणत्याही नंबरला जसं 2 into 1 किंवा 2 into 4 किंवा 2 into 3 किंवा 2 into 6 किंवा 5 into 4 अशाने डिनोट करणार. पण जे इवन नंबर्स आहे ते स्वतःला 2 into m plus 1, जस्ट लाईक 2 into 4 plus 1 5, तर 5 इज अ ऑड नंबर. तर जे इवन नंबर आहे ते स्वतःला 2mनी एक्सप्रेस करणार आणि जे ऑड नंबर आहे ते स्वतःला 2m प्लस 1नी एक्सप्रेस करणार. ठीक आहे. आणि जो m आहे तो m बिलॉंग्स टू आय आहे. म्हणजे तर या इवन आणि ऑड इंटिजर्सच्या या डेफिनेशनवर आपण एक थेरम बघूया की एक्स अँड वाय काय हे ऑड आहे. तर आपल्याला प्रूव्ह करायचं आहे की एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज नॉट अ परफेक्ट स्क्वेअर. की एक्स आणि वाय एक ऑड नंबर आहे, तर आपल्याला प्रूव्ह करायचं एक्स स्क्वेअर प्लस वाय इज नॉट अ स्क्वेअर. लेट एक्स अँड वाय आर ऑड इंटिजर्स. एक्स अँड वाय ऑड इंटिजर्स आहे, तर इवन आणि ऑड इंटिजर्सच्या डेफिनेशनमुळे आपल्याला माहिती असायला पाहिजे की एक्सची व्हॅल्यू काय असेल, 2m प्लस 1 असेल आणि वायची व्हॅल्यू काय असेल, 2n प्लस 1 असेल. आणि एम एन बिलॉंग्स टू आय. Therefore, to prove x square plus y square is not a perfect square. प्रूव्ह काय करायचं आहे की एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर हा एक परफेक्ट स्क्वेअर नाही आहे. या थेरमला आपण कॉन्ट्रॅडिक्शनने प्रूव्ह करू. की आपण सपोज करूया की एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर काय एक परफेक्ट स्क्वेअर आहे. वी प्रूव्ह दिस थेरम बाय कॉन्ट्रॅडिक्शन्स. लेट अस सपोज दॅट एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज अ परफेक्ट स्क्वेअर. देअरफॉर एक्स प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल्स टू आर स्क्वेअर अँड आर बिलॉंग्स टू आय. कन्सिडर एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. एक्स स्क्वेअरची व्हॅल्यू काय होती, 2m प्लस 1 स्क्वेअर आणि वाय स्क्वेअरची व्हॅल्यू काय होती, 2n प्लस 1 स्क्वेअर. इथे ए प्लस बी स्क्वेअरचा फॉर्म्युला यूज करून आपण त्याला सेपरेट केला. 4m स्क्वेअर प्लस 4m प्लस 1, 4n स्क्वेअर प्लस 4n प्लस 1. 2 कॉमन काढून 2m स्क्वेअर प्लस 2m प्लस 2n प्लस 2n प्लस 1. अँड फायनली आपल्याला आन्सर काय मिळाला, 2 into 2k प्लस 1, वेअर k इज इक्वल्स टू m स्क्वेअर प्लस m प्लस प्लस n स्क्वेअर प्लस n. बट हे काय आहे, इट्स अ इवन इंटिजर्स. का, कारण 2च्या मल्टिपलमध्ये आहे आणि हा एक ब्रॅकेट आहे, सेपरेटली 1 नाही आहे. देअरफॉर एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर काय इवन इंटिजर्स आहे.
फ्रॉम इक्वेशन्स फर्स्ट वी से दॅट आर स्क्वेअर इज अ इवन इंटिजर. का? कारण एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर काय इवन इंटिजर्स आलेला आहे. सो आर स्क्वेअर इज ऑल्सो इवन इंटिजर्स, दॅट इज आर इज इवन इंटिजर. देअरफॉर आर इज इक्वल्स टू 2a. एक आर एक इवन इंटिजर्स आहे, तर आर काय असायला पाहिजे, एक मल्टिपल फॉर्ममध्ये कोणाचा तरी मल्टिपल फॉर्ममध्ये असायला पाहिजे. त्यामुळे आपण आर इज इक्वल्स टू 2a घेतलं आणि ए बिलॉंग्स टू आय. फ्रॉम इक्वेशन फर्स्ट अँड इक्वेशन्स 2 into 2k plus 1 is equals to r square. That is 2 into 2k plus 1 is equals to 2a into square. So dividing by 2, therefore 2k plus 1 is equals to 2a square. तर इकडे तर आपल्याला ऑड इंटिजर्स मिळाला आणि इकडे आपल्याला इवन इंटिजर्स मिळाले. असं पॉसिबल, दिस इज नॉट पॉसिबल्स, कारण दोन्ही इंटिजर्स जे आहे ते ऑड इंटिजर्स आहे. हेन्स अवर अजम्पशन्स दॅट एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज अ परफेक्ट स्क्वेअर इज रॉंग. देअरफॉर एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज अ नॉट अ परफेक्ट स्क्वेअर. आपण अज्युम केलं होतं की एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर एक परफेक्ट स्क्वेअर आहे, पण त्यामुळे आपल्याला काय ऑड इंटिजर्स इज इक्वल्स टू इवन इंटिजर्स मिळत होते, जे की पॉसिबल नाही आहे तसं भेटणं. त्यामुळे आपण जे अज्युम केलं एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर एक परफेक्ट स्क्वेअर आहे, ते काय झालं रॉंग. आणि ते रॉंग झालं म्हणजे एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर एक परफेक्ट स्क्वेअर नाही आहे. आणि हेच आपल्याला काय प्रूव्ह करायचं होतं. एक नोट आहे जस्ट इम्पॉर्टंट, की बा एन के डिवाईडचं साईन नाही आहे मधात, की एन डिवाइड्स के किंवा एन स्लॅश के असं काही नाही. एन के आहे, त्याला आपण एन फॅक्टोरियल अपॉन एन मायनस के फॅक्टोरियल इंटू के फॅक्टोरियल फॉर 0 लेस दॅन ऑर इक्वल्स टू के लेस दॅन ऑर इक्वल्स टू म्हणू शकतो. एक फॉर्म्युला समजून घ्या याला. नेक्स्ट, प्रूव्ह दॅट द प्रोडक्ट ऑफ एनी एम कॉन्झिक्युटिव्ह इंटिजर इज डिव्हिजिबल बाय एम. ते काय म्हणते की एमचा कोणता पण एक प्रोडक्ट असेल तो डिव्हिजिबल असायला पाहिजे एम फॅक्टोरियलने. ठीक आहे, आपण एक प्रोडक्ट घेऊया. कन्सिडर द प्रोडक्ट ऑफ एम इज कॉन्झिक्युटिव्ह इंटिजर्स. एक प्रोडक्ट कन्सिडर केला, दॅट इज पी इज इक्वल्स टू एन इंटू एन मायनस 1 इंटू एन मायनस 2, देअरफॉर एन मायनस एम प्लस 1 अँड एन बिलॉंग्स टू आय, एन बिलॉंग्स टू एन. आणि प्रूव्ह काय करायला पाहिजे, प्रूव्ह काय करायचं आहे की तो जो प्रोडक्ट आहे तो डिव्हिजिबल बाय आहे एम फॅक्टोरियलने. Therefore, to prove m factorial is divide p. There are 3 cases depending upon the value of n. की त्या व्हॅल्यू ऑफ n च्या आपल्याला 3 केसेस आहे. केस फर्स्ट, की जो n आहे तो ग्रेटर दॅन ऑर इक्वल्स टू एम आहे. ठीक आहे, देअरफॉर पी इज इक्वल्स टू एन इंटू एन मायनस 1 एन मायनस 2 अप टू सो वन एन मायनस एम प्लस 1. यालाच आपण कसं लिहू शकतो की एन इंटू एन मायनस 1 आहे, एन मायनस 2 अप टू सो वन एन मायनस एम प्लस 1 आहे, दॅट इज 3 इंटू 2 इंटू 1 अपॉन डिव्हिजिबल आहे म्हणून एन मायनस 1 इंटू एन मायनस एम मायनस 1 अप टू सो वन 3 इंटू 2 इंटू 1. आणि यालाच आपण कसं लिहू शकतो की हा पूर्ण जी व्हॅल्यू आहे ती काय एक एन फॅक्टोरियल आहे. एन फॅक्टोरियललाच आपण डिवाईड केलेलं आहे. जस्ट लाईक एक नंबर असेल 8 फॅक्टोरियल, तर आपण त्याला कसं लिहितो 8 इंटू 7 इंटू 6 इंटू 5 इंटू 4 इंटू 3 इंटू 2 इंटू 1. याला आपण असं लिहितो. तसंच आपण एन फॅक्टोरियलला अशा प्रकारे डिस्ट्रीब्यूट केला आणि एम मायनस एम फॅक्टोरियलला अशा प्रकारे डिस्ट्रीब्यूट केला. आणि इथे आपण आपल्याला जो फॉर्म्युला आपण आधी बघितला की एन अपॉन एन के असतो आणि त्याला एन फॅक्टोरियल अपॉन एन मायनस के फॅक्टोरियल इंटू के फॅक्टोरियलनी डिनोट करतो. आता एन फॅक्टोरियल अपॉन एन मायनस एम फॅक्टोरियल तर आहे, बट तिथे के फॅक्टोरियल नाही आहे. दॅट मीन्स इथे एम फॅक्टोरियल नाही आहे. तर आपण इथे एम फॅक्टोरियलनी त्याला मल्टिप्लाय आणि डिवाईड केलं, त्याला डिवाईड आणि मल्टिप्लाय केलं त्या इक्वेशन्सला.
त्यामुळे आपल्याला काय मिळालं, एम फॅक्टोरियल. आणि ही जी व्हॅल्यू आहे एम ती काय आपली आर आहे. आर इक्वल्स टू एम बिलॉंग्स टू आय. देअरफॉर एम फॅक्टोरियल अपॉन पी. ही होती केस फर्स्ट. आता बघूया केस सेकंड. लेट 0 लेस दॅन और इक्वल्स टू n लेस दॅन m. इन दिस केस वन ऑफ द फॅक्टर ऑफ p इज 0. ठीक आहे, या केसमध्ये त्याच्यातला जो एक फॅक्टोरियल आहे तो 0 असतो. सिन्स 0 इज डिव्हिजिबल बाय एनी नॉन झिरो इंटिजर्स, आणि आपल्याला माहिती आहे की 0 जो नंबर आहे तो कोणत्याही नॉन झिरो इंटिजरचा डिव्हिजिबल आहे. देअरफॉर वी से दॅट एम फॅक्टोरियल अपॉन पी, की त्यातला एक फॅक्टर जो 0 आहे त्यामुळे तो डायरेक्टली ते काय ते प्रूव्ह होते की एम फॅक्टोरियल अपॉन पी असायला पाहिजे म्हणून. ही आहे याची केस 3. let n be a negative integers, that is n equals to minus k, where k is a positive integers. n be a negative integers, that is n equals to minus k, where k is a positive integers. त्या इक्वेशनमध्ये आपण nच्या जागी मायनस के पुट केलं, -1 कॉमन काढून -1 टू द पॉवर m k इंटू k प्लस 1 k प्लस 2, आणि त्या k प्लस 1ला आपण अशा प्रकारे डिस्ट्रीब्यूट केलं फॅक्टोरियल. दॅट इज -1 टू द पॉवर m k प्लस m मायनस 1 टू द फॅक्टोरियल अपॉन k मायनस 1 फॅक्टोरियल. आणि इथे एम फॅक्टोरियल पाहिजे होतं म्हणून आपण एम फॅक्टोरियलनी त्याला मल्टिप्लायनी डिवाइड केलं. तो -1 टू द पॉवर m k प्लस m मायनस 1 फॅक्टोरियल इंटू m फॅक्टोरियल अपॉन k प्लस m मायनस 1 मायनस m ब्रॅकेट फॅक्टोरियल इंटू m फॅक्टोरियल. देअरफॉर p इज इक्वल्स टू -1 टू द पॉवर m k प्लस m मायनस 1 m to the bracket m factorial, and we know that -1 to the power m k plus m minus 1 m is belongs to I and is equals to r. Therefore p is equals to m factorial into r. Therefore p is equals to m factorial into r. आणि हेच आपल्याला केस 3 मध्ये प्रूव्ह करायचं होतं. या थेरमवरचे काही एक्झाम्पल्स बघूया. एक्झाम्पल फर्स्ट, शो दॅट इफ ए इज एन इंटिजर द 3 डिवाइड्स ए क्यूब मायनस ए. ए काय एक इंटिजर्स आहे आणि 3 डिवाइड्स करते ए क्यूब मायनस एला. तर आपण ए क्यूब मायनस ए कन्सिडर केलं, ए कॉमन काढून ए स्क्वेअर मायनस ए, दॅट इज ए इंटू ए मायनस 1 अँड ए प्लस 1. ए मायनस 1 इंटू ए इंटू ए प्लस 1. आणि हे काय झालं, प्रोडक्ट ऑफ 3 कॉन्सिक्युटिव्ह इंटिजर, एक ए मायनस 1, एक ए आणि एक ए प्लस 1. प्रोडक्ट आहे 3 कॉन्सिक्युटिव्ह इंटिजर्सचा. दॅट मीन्स 3 फॅक्टोरियल अपॉन ए क्यूब मायनस एम. आणि आपण आताच बघितलं त्या थेरममध्ये की प्रोडक्ट ऑफ एम कॉन्सिक्युटिव्ह इंटिजर्स इज डिवायडेड बाय एम फॅक्टोरियल. दॅट मीन्स 3 फॅक्टोरियलचा जो पण प्रोडक्ट आहे तर त्याला आपण कसं लिहू, 3 फॅक्टोरियलला आपण 3 अपॉन ए क्यूब मायनस ए लिहू शकतो. हा जो सेकंड एक्झाम्पल आहे तो तुमच्यासाठी होमवर्क आहे. जसं आपण फर्स्ट एक्झाम्पल केलं की 3 डिवाइड करू शकते ए क्यूब मायनस एला, त्याच प्रकारे आपल्याला 2 डिवाइड करू शकते एन स्क्वेअर मायनस एमला आणि 6 डिवाइड करू शकते एन क्यूब मायनस एनला. ते प्रूव्ह करायचं आहे. नाव नेक्स्ट एक्झाम्पल, प्रूव्ह दॅट 3 upon n into n plus 1 into 2n plus 1 n belongs to I. कन्सिडर करूया n into n plus 1 into 2n plus 1,
जी खालची टर्म आहे आपण ती कन्सिडर केली. तर एन इंटू एन प्लस वन, एन प्लस टू प्लस एन मायनस वन. देअरफोर एन इंटू एन प्लस वन, एन प्लस टू प्लस एन मायनस वन. ब्रॅकेट सेपरेट, ब्रॅकेट मल्टिप्लाय प्लस सेपरेट करून एन इंटू एन प्लस वन इंटू एन प्लस टू प्लस एन मायनस वन इंटू एन प्लस वन मिळालं. हे काय झालं आपलं की प्रोडक्ट ऑफ 3 कॉन्झिक्युटिव्ह इंटिजर्स आहे प्लस प्रोडक्ट ऑफ 3 कॉन्झिक्युटिव्ह इंटिजर्स आहे. दोन्ही साईडला आपण प्रोडक्ट ऑफ 3 कॉन्झिक्युटिव्ह इंटिजर्स आहे. दॅट मीन्स की हे पण डिव्हिजिबल 3 फॅक्टोरियल आहे आणि हे पण डिव्हिजिबल बाय 3 फॅक्टोरियल आहे. तर त्यालाच आपण 3 फॅक्टोरियल अपॉन एन इंटू एन प्लस वन इंटू 2n प्लस वन लिहू शकतो, कारण एन बिलॉंग्स टू काय कॅपिटल आय आहे. आणि त्या आपल्या बाय वेल नोन आपण जो थेरम बघितला त्याआधी तो काय म्हणते की जो प्रोडक्ट आहे एम फॅक्टोरियलचा कॉन्झिक्युटिव्ह, द प्रोडक्ट ऑफ एनी एम कॉन्झिक्युटिव्ह इंटिजर्स इज डिव्हिजिबल बाय एम फॅक्टोरियल. सो 3 फॅक्टोरियलचे आपण 3 लिहू शकतो. देअरफॉर 3 अपॉन एन इंटू एन प्लस वन इंटू 2n प्लस वन, एन बिलॉंग्स टू आय. इथे आपला ऑड आणि इवन इंटिजर्सचा टॉपिक संपला. ठीक आहे. आज आपण काय बघितलं की ऑड आणि इवन इंटिजर्स काय असतात, ऑड इन इवन नंबर्स काय असतात, प्रोडक्ट एमचा प्रोडक्ट काय असतं, म्हणजे प्रोडक्ट ऑफ एनी एम कॉन्झिक्युटिव्ह इंटिजर्स इज डिव्हिजिबल बाय एम फॅक्टोरियल काय असते, परफेक्ट स्क्वेअर कसं काय फाउंड करू शकतो, किंवा ऑड इंटिजर्स इक्वल्स टू इवन इंटिजर्स असू शकतात की नसतात, आणि त्या एम कॉन्झिक्युटिव्ह इंटिजर्स इज डिव्हिजिबल बाय एम फॅक्टोरियलच्या किती केसेस असतात, हे सगळे जे आहे ते आज आपण या व्हिडिओ लेक्चरमध्ये बघितलं आहे. थँक्यू.